जळगाव जिल्ह्यात बटाट्याची लागवड करणारे शेतकरी फारच कमी आहेत। धरणगाव तालुक्यातल्या अंजन विहिरी इथले पवन पाटील यांनी यंदा रब्बी हंगामात बटाट्याची लागवड केली आहे। पहिल्याच प्रयत्नात त्यांना एकरी 70 ते 80 हजार रुपयांची मिळकत होईल अशी अपेक्षा आहे। आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये जाणार आहोत। धरणगाव तालुक्यातल्या अंजन विहिरी गावचे पवन पाटील हे उच्च शिक्षित तरुण शेतकरी। शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी घरच्या शेतीत करिअर शोधण्याचा प्रयत्न केलाय। मी एक सुशिक्षित तरुण असून माझं शिक्षण MA BEd पर्यंत झालेलं आहे। वडिलांची पारंपरिक शेती होती। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी व्यवसायाकडे न वळता मी शेतीकडे लक्ष देण्याचं ठरवलं आणि त्याच दृष्टीने मी प्रयत्न करत असताना मी असं ठरवलं की माझ्या हे आज 1.5 एकर क्षेत्रामध्ये मी बटाटे लावण्याचा निर्धार केला। पवन पाटलांनी आधुनिक तंत्रानं शेती कसताना बटाट्यासारखं नवखं पीक घेण्याचं नियोजन केलं। त्यांची घरची 1.5 एकर शेती आहे, त्यामध्ये त्यांनी बटाटा लागवडीचं नियोजन केलंय। पावसाळा संपल्यानंतर शेत तयार करून बटाटा लागवडीचं नियोजन त्यांनी केलंय। त्यावेळेला मी पारंपरिक शेती न करता काहीतरी नाविन्यपूर्णरित्या शेती करण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच दृष्टीने मी बटाटा हे पीक घेण्याचं ठरवलं। करमध्ये बटाटा लागवड करण्याचं ठरवलं व त्या दृष्टीने प्रयत्न केले। त्यासाठी मी सुरुवातीला शेतामध्ये नांगरटी करून घेतली व त्यानंतर रोटावेटर करून घेतले। जमीन चांगली भुसभुशीत करून घेतल्यानंतर मी मंचर येथून कुफरी पोखराचे बटाट्याचे 8 क्विंटल बियाणं आणले व 2.5 बाय 6 इंचाच्या सरी पद्धतीने मोकाट पाण्याच्या पद्धतीवर बटाट्याची बियाण्याची लागवड ही केली। बटाटे लागवड करताना सुरुवातीला त्याला बीज प्रक्रिया करून घेतल्यानंतर बटाटे लागवड केली। पाटील यांनी शेतीची मशागत केल्यानंतर त्यांनी बटाट्याचं 8 क्विंटल बियाणं 14 रुपयांच्या दरानं खरेदी केलं। या बियाण्याची त्यांनी 1.5 एकरात सरी वरुंब्यावर लागवड केली आहे। लागवडीनंतर त्यांनी खताचं नियोजन केलं। आधीच बेसॉल्ट डोसमध्ये खते दिलेली होती। त्यामध्ये निंबोळी पेंट 2 बॅग, पोटॅश 2 बॅग, मायक्रोन्यूटन 1 बॅग, 6 किलो गंधक, 6 किलो थायमेट या प्रकारचे बेसॉल्ट डोस हा दिलेला होता आणि बटाटे पूर्णपणे उगवण झाल्यावर 21 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला। त्याच्यामध्ये पाणी देण्याची सोय ही बटाटा हे पीक खूप संवेदनशील असल्याकारणाने व इंटरक्रॉप असल्याकारणाने त्याला वॉटर मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं असतं। त्या दृष्टीने त्याला दर 6 दिवसांनी पाणी देणं, पीक जसं मोठं होत जाईल तसं पिकाची तहान पाहून त्याला पाणी देण्याचा अवलंब हा केला व त्या दृष्टीने बटाट्याचं पीक साधारणतः 30 ते 40 दिवसाचं झाल्यानंतर बटाट्याला माती लावून घेतली, कारण की बटाटे 21 दिवसाचं पीक झाल्यानंतर त्याला सुईच्या टोका एवढे बटाटे लागण्यास सुरुवात होते। बटाट्यावर कीड रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो, यासाठी त्यांनी कीडनाशकांचे फवारे घेतले तर योग्य वेळी रासायनिक खतांचे डोस देखील दिले। वेळोवेळी बुरशीनाशकांची फवारणी केली, कारण की बटाट्यावर बुरशीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात येत असल्याकारणाने त्याला उच्च प्रतीच्या बुरशीनाशकांची फवारणी केली। पीक साधारणतः 90 दिवसाचं पूर्ण झाल्यावर पीक काढून आमची पिकाची काढणी आता चालू आहे आणि या दृष्टीने मला या ठिकाणी साधारणतः 12 ते 13 टन माल हा अपेक्षित आहे आणि 12-13 टन या मालासाठी मला जवळपास 30,200 रुपये खर्च झालेला आहे आणि खर्च जाता मला साधारणतः 90 ते 80 हजार रुपये या ठिकाणी नफा अपेक्षित आहे। बटाट्याची काही दिवसांपूर्वी काढणी सुरू झाली आहे। त्यांना जवळपास 12 ते 13 टन बटाट्याचं उत्पादन हाती येईल अशी अपेक्षा आहे। यासाठी त्यांना अंदाजे 30,000 रुपये खर्च आलाय। तो वगळता किमान 70 ते 80 हजार रुपयांचा नफा मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे। आज दिवसपर्यंत आज हा माझ्या बटाट्याला काढणी स्तोवर झालेला टोटल खर्च म्हणजे 30,200 रुपये या 1.5 एकर क्षेत्रासाठी मला खर्च आलेला आहे। यातून मला खर्च वजा जाता कमीत कमी 80 ते 90 हजार रुपये नफा मिळेल अशी अपेक्षा मला या ठिकाणी वाटते। पाटील यांना बटाट्याच्या पिकातून उत्पादन मिळून 4 पैसे कमी काळात जास्त मिळतील अशी खात्री होती, त्यामुळं त्यांनी बटाट्याच्या पिकाला प्राधान्य दिले। ते त्यांना नफ्याचं देखील ठरलंय। ज्या वेळेला मी बटाटे लावण्याचं ठरवलं त्यावेळेला मला घरच्यांचा पूर्ण सपोर्ट होता, पण मनामध्ये कुठेतरी एक शंका होती की आपण पहिल्यांदाच प्रयोग करतो आहे, सक्सेस होऊ की नाही होऊ
याबद्दल थोडी शंका होती. पण माझे मित्र समीर पटेल यांनी वेळोवेळी मला बटाट्याच्या संदर्भात मार्गदर्शन केलं आणि त्या परीने मी प्रयत्न केले आणि त्याचा मला या ठिकाणी निश्चितच फायदा झालेला आहे. मी या ठिकाणी हे सांगू शकतो की पारंपरिक शेती न करता आपण आधुनिक प्रकारची शेती जी करतो त्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. पारंपरिक पिकाबरोबर शेतकऱ्यांनी आपल्याकडील थोडक्या क्षेत्रात बागायती तसंच वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीचं नियोजनही केलं पाहिजे, जेणेकरून 4 पैसे मिळण्याची खात्री होईल. याआधी आम्ही पारंपरिक प्रकारची शेती करत होतो. त्यामध्ये कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, गहू, ज्वारी या प्रकारची पिकं आम्ही घेत होतो. पण या पिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा आम्हाला फायदा होत नव्हता. कारण की फायदा ज्या वेळेला पाऊस कमी झाला तरी कापसाचं उत्पन्न कमी येत होतं किंवा पाऊस जरी जास्त झाला त्यामुळे देखील कापसाच्या उत्पन्नामध्ये फरक पडत होता. त्यामुळे खर्च वजा जाता काही समतोल साधला जात नसल्या कारणाने मला तरी असं वाटतं की जे काही नवीन पीक पद्धती मी अवलंबलेली आहे या पीक पद्धतीचा मला निश्चितच फायदा झालेला आहे आणि आमच्या विभागामध्ये मी हा पहिला प्रयोग केला. या प्रयोगामध्ये यशस्वी झालो हे तरी मला वाटतंय. पण बाकी शेतकऱ्यांनी देखील याच प्रकारच्या आधुनिक शेतीकडे वळावं. गेल्या अनेक वर्षांपासून खानदेशात तरुण शेतकरी काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतायत. पवन पाटलांसारखे तरुण त्याचंच एक उदाहरण आहे. त्यांचं कुटुंब त्यांच्या शेती करण्याच्या निर्णयामुळे समाधानी आहेत. संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, जळगाव.